आता शेतीसाठी जे खत लागतं त्याची निर्मिती आखाती देशांवर अवलंबून आहे आणि त्याचं कारण म्हणजे रासायनिक खतं बनवायला जे घटक लागतात त्यातले बहुतांश घटक हे आयात केले जातात। याबद्दलची सविस्तर माहिती बघूया। खतं बनवण्यासाठी युरिया, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सल्फर हे घटक महत्त्वाचे आहेत। चालू आर्थिक वर्षात भारताची युरिया निर्यात ही अंदाजे 1 कोटी टन आहे। भारताच्या एकूण युरिया निर्यातीच्या 75% पुरवठा सौदी, कतार, ओमान, UAE आणि बहरीनकडून होतो। डायअमोनियम फॉस्फेटचे अंदाजे 65 लाख टन निर्यात आहे। खत क्षेत्राकडून होणारा नैसर्गिक वायूचा वापर ही यातली दुसरी महत्त्वाची बाब आहे। भारताच्या एकूण गॅस वापराच्या 29% वापर हा एकट्या खत क्षेत्राकडून केला जातो। भारत गरजेच्या अर्ध्याहून अधिक नैसर्गिक वायू आयात करतो। चोवीस 25 मध्ये भारताकडून एकूण 2.7 कोटी टन नैसर्गिक वायूची आयात झाली। ज्यामध्ये जवळपास 44% वाटा हा एकट्या कतार देशाचा होता। एकंदरीतच भारताचं कृषी क्षेत्र सुद्धा आयात तेलावर अवलंबून आहे।